पत्रकार सुधीर सूर्यवंशी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सर, आज तुमची बातमी सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी राजकीय वर्तुळात पूर्ण त्यानं घडामोडी घडायला लागलेल्या आहेत। ढवळलेलं राजकारण, अजितदादा त्यांच्यासोबत 56 पैकी 40 आमदार आहेत असा दावा आहे आपल्या बातमीमध्ये। हा बरोबर। आपण जर काही दिवसापासून बघतायत की अजित पवार यांचे स्टेटमेंट किंवा इव्हन शरद पवार यांचे स्टेटमेंट हे विरोधी पक्षाच्या युनिटीशी धरून नाही आहेत। त्याच्यामुळे त्यांच्या पक्षामध्ये अनेक दिवसापासून एक चलबिचल सुरू झालेली आहे आणि मला असं वाटतं की अजित पवार यांचे जे समर्थक आमदार यांचा जो मोठा गट आहे 2019मध्ये तो देवेंद्र फडणवीस यांच्यावर शपथविधी घेतली होती, पण तो 80 तासाचं सरकार झालं आणि तो फियास्को झाला आणि नंतर रिटर्न झालं। त्याच्यानंतर उद्धव ठाकरे यांचं महाविकास आघाडीचं सरकार आलं पण त्याच्यानंतर 2.5 वर्ष फक्त सरकार टिकलं। त्याच्यामुळे काय झालं की राष्ट्रवादी काँग्रेस एका वर्षभरापासून सत्तेच्या बाहेर आहेत आणि सत्तेच्या बाहेर असल्यामुळे आपण एकीकडे बघतो ईडीच्या नोटीस आसन मुश्रफ असतील, स्वतः अजित पवार असतील, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा अनेक मातब्बर राष्ट्रवादीच्या नेत्यांना सेंट्रल एजन्सीच्या अंडर स्कॅनर आहेत। त्याच्यामुळे त्यांना एक मोठं भीतीचं वातावरण, एक अरेस्ट वगैरे हा एक प्रकार आहेच। दुसरी महत्त्वाची गोष्ट, अजित पवार यांना ज्या पद्धतीने प्रॉमिनन्स किंवा से पक्षात पाहिजे होता तो दिसत नाही आहे। असं काही दिवसापासून पक्षात एक खूप अंतर्गत चर्चासुद्धा आहे, अनेक अपॉइंटमेंट असतील किंवा काही जे असतील, आणि त्यांची अनेक दिवसापासून जी मुख्यमंत्री बनण्याची किंवा भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याची जी इच्छा आहे आणि हा काही पहिला प्रयत्न राष्ट्रवादीचा नाही आहे। राष्ट्रवादीने 2014मध्ये सुद्धा अशा प्रकारचा प्रयत्न केला होता, भारतीय जनता पार्टीला न सांगता त्याला आपण अनसॉलिसिटेड सपोर्ट म्हणतो अशा पद्धतीने दिला होता। त्यानंतर 2016मध्ये तशा प्रकारची टॉक सुरू झाली होती। सुप्रिया सुळे यांना कॅबिनेटचा दर्जा, कॅबिनेट मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती। तसं संजय राऊत यांनी आपल्या एका लेखामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केला होता। त्याच्यानंतर 2019मध्ये ती चर्चा पुन्हा सुरू झाली होती आणि त्याच्यामध्ये शरद पवारांनी सांगितलं की अजित पवार त्यांनी स्वतःच पाठवलं राष्ट्रपती राजवट उठवण्यासाठी वगैरे, आणि ते सरकार टिकलं नाही। आणि मला असं वाटतं आता चौथ्यांदा प्रयत्न हा सुरू आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याचा। त्याच्यात राष्ट्रवादी पक्ष म्हणून जाईल का याबद्दल मला शंका आहे, पण मेजॉरिटी लोक त्या पद्धतीने विचार करतात किंवा तशी त्यांची मानसिकता तयार झालेली आहे आणि ती तयार झाल्यामुळे अजित पवारांना ज्यावेळेला 2019मध्ये खूप कमी आमदारांचा सपोर्ट होता आणि पवारांनी ॲक्टिव्हली तो रिव्हर्स केलं किंवा डॅमेज कंट्रोल केलं, पण आता याच्या सध्याच्या घडीला 35-40 आमदारांचं एक मानसिक तयारी झालेली दिसते आणि त्याच्यामुळे त्यांचं सिग्नल कन्सेंटसुद्धा अजित पवार यांना देण्यात आलेलं आहे। आणि काही दिवसामध्ये घडामोडी अनेक घडत असतील, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रोल शरद पवारांचा सुद्धा असेल। ते टॅसिड अंडरस्टँडिंगने ह्या गोष्टी घडू देतात किंवा काही आपलं जे डॅमेज कंट्रोल, जे शेवटच्या क्षणी जे त्यांचं काही अस्त्र असतं, ही इज व्हेरी क्राफ्टमॅन इन दॅट वे, तर कुठलं अस्त्र डॅमेज कंट्रोल करण्यासाठी किंवा अजित पवारांना मन वळवण्यासाठी वापरतात यावरती अनेक पुढच्या घडामोडी अवलंबून आहेत। पण हे निश्चित आहे की अनेक मोठ्या घटना घडत आहेत, पडद्यामागे घडत आहेत, कारण की बऱ्याच घटना ह्या आपल्याला समोर काही त्यांचे डिनाय करत असतील किंवा त्या नकार देत असतील, पण आपण पूर्वीसुद्धा बघितलं की नकार देत असताना अनेक प्रकारे त्यांचा होकार हा जातो आणि सत्तेमध्ये बसत असतात। तुम्ही म्हणलेलं त्यानुसार 40 आमदार आहेत, तर ते 40 आमदार नेमके कोण आहेत आणि त्या 40 आमदारांमध्ये ते जुने म्हणजे 72 तासाचं जे सरकार आलं त्यातले जे 14 आमदार आहेत ते पण आहेत का, आणि कोणकोणते आहेत ते 40 आमदार? ती लिस्ट आता 40ची मोठी असल्यामुळे, पण याच्यामध्ये एक गोष्ट मी सांगू शकतो की याच्यामध्ये तरुण आणि जे आमदार नवीन निवडलेले आहेत त्यांचा जर वैचारिक आपण पाया बघितला तर तसा वैचारिक सेक्युलर किंवा असा कुठल्याही प्रकारचा कमिटमेंट असणारा सेक्युलरची आयडिओलॉजीची पाया असा अजिबात नाही आहे। त्यांना सत्ता, पैसा आणि त्याच्यातून पुन्हा सत्ता अशा प्रकारचं त्यांचं समीकरण असतं। आणि राष्ट्रवादीचे जे शरद पवारचे जवळचे आमदार आहेत ते सुद्धा बऱ्यापैकी अजित पवारांना पाठिंबा या सर्व प्रकरणामध्ये देत आहेत आणि त्याच्यामुळे अजित पवार जी या प्रकारच्या घटना घडत आहेत किंवा या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज घडत आहेत त्याच्यामध्ये त्यांना एक मोठं बळ मिळतं आहे। आणि काय झालं की अनेक राष्ट्रवादीचे नेते, जसं पक्ष नेते राहू शकत नाही सत्तेशिवाय, तसा पक्षसुद्धा सर्वाईव्ह होऊ शकत नाही। जसं आपण लोकशाहीची एक व्याख्या करत असतो, लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही, तसं राष्ट्रवादी सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून चालवलेला पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आहे। सत्ता नसेल तर हा पक्ष जास्ती दिवस
चालत नाही किंवा टिकणं याचं खूप कठीण असतं. त्याच्यामुळे म्हणजे अनेक वेळेला शरद पवार हे वेगवेगळ्या माध्यमातून सत्ता कशी जवळ राहील किंवा आपण सत्तेच्या जवळ कशी राहू किंवा सत्तेमध्ये कसं राहू असे प्रयत्न करत असतात. आणि त्याचाच एक धागा म्हणून ह्या आता सध्या ज्या घडामोडी घडतायत त्याचाच एक भाग आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी जर अजितदादांनी शपथ घेतली तर हे सरकार पडणार नाही असा देखील दावा तुम्ही त्या बातमीत केला. बरोबर. कसं आहे, याच्यामध्ये अनेक लोकांचा किंवा भारतीय जनता पार्टीच्या लोकांशी बोलल्यानंतर किंवा राष्ट्रवादीच्या लोकांशी बोलल्यानंतर दोन प्रकारचे मतप्रवाह आहेत. जर सुप्रीम कोर्टाच्या निकालाची वाट बघायची किंवा कर्नाटक इलेक्शनची वाट बघायची तर त्यावेळेला जर सुप्रीम कोर्टाचं जजमेंट जर निगेटिव्ह आलं जजमेंट तर त्यावेळेला सरकारवरती एक सेटबॅक असेल किंवा एक सरकारवरती एक ताशेरे ओढले जातील आणि त्याचा एक परसेप्शन बॅटलमध्ये त्याचा उपयोग होईल BJPच्या विरोधात. ते टाळायचं असेल जर सरकार आताच काही दिवसामध्ये चेंज करण्यात आलं किंवा नवीन लोक तिथं देण्यात आलं तो पद्धतीचा प्रयत्न आपल्या सध्या चालताना दिसतोय तर त्यावेळेला जजमेंट जरी निगेटिव्ह आलं मग त्यावेळेला ज्या लोकांच्या विरुद्ध जजमेंट असेल तेच लोक सत्तेमध्ये नसतील. त्याच्यामुळे न रहेगी बास न बजेगी बासरी म्हणजे सुंटी वाचून खोकला गेला अशा पद्धतीची अवस्था होऊ शकते आणि BJPला हे नॅरेटिव्ह पुन्हा पॉझिटिव्ह वेने बिल्डअप करण्यात मदत होऊ शकते. आणि अजित पवार एक मराठा चेहरा आहेत, पवारांची लेगसी आहे, स्वतःचा अनेक उपमुख्यमंत्री पद भूषवले, अनेक मंत्री पद त्यांनी भूषवले, त्याच्यामुळे त्यांचा एक मोठा अनुभव आहे जे एकनाथ शिंदेकडून सध्या जे क्लिक होत नाही किंवा ग्राउंडवरती जो पॉझिटिव्ह रिस्पॉन्स पाहिजे BJPच्या अंतर्गत सर्वे असतील किंवा बाकीच्या प्रायव्हेट कंपन्यांच्या सर्वेमध्ये सुद्धा त्या गोष्टी रिफ्लेक्ट होत नाही. त्याच्यामुळे जी मेकशिफ्ट अरेंजमेंट त्यांनी जी केली होती वर्षभरापूर्वी ती कुठेतरी फेल होताना दिसते. त्याच्यामुळे त्यांना एक नवीन मराठा स्ट्रॉंग चेहरा, एकनाथ शिंदे जरी मराठा असले बट नेव्हर म्हणजे त्यांनी कधी स्वतःला मराठा म्हणून प्रोजेक्ट केलं नव्हतं की तशी त्यांनी इमेज तशी नाही आहे. पण अजित पवारांची इमेज ॲज अ मराठा स्ट्रॉंगमॅन किंवा एक मराठा कम्युनिटीमध्ये त्यांचं ॲक्सेप्टन्स खूप लार्जर लेवलला आहे. त्याच्यामुळे तो एक 35% जे वोट बँक मराठ्यांची आहे त्याच्यावर सुद्धा भारतीय जनता पार्टीत म्हणजे मदत होऊ शकते येण्यामध्ये. तुम्ही दावा केला की 40 आमदारांना स्वतः अजितदादांनी संपर्क केला, ते स्वतः त्यांच्याशी बोललेले आहेत. तर ते कोणकोणते आमदार आहेत आणि नेमकं अजितदादा त्यांच्याशी काय बोललेले आहेत, काही माहिती आहे तुम्हाला? बघा, अनेक आमदारांशी बोलल्यानंतर आमदारांमध्ये एक मोठ्या प्रमाणात सूर आहे की वर्षभरापासून आपण सत्तेच्या बाहेर असल्यामुळे किंवा त्या काळात अनेक प्रोजेक्ट आपण अप्रूव्ह केले होते किंवा अनेक फायली पास केल्या होत्या. पण एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यानंतर त्यांनी 6 महिन्यातल्या सर्व फायली ह्या करंट म्हणजे त्याला होल्डवर ठेवलं किंवा अनेक प्रोजेक्ट जे आहेत अप्रूव्ह केलेले त्यांना निधी मिळत नाही आहे. त्याच्यामुळे एकीकडे निधी मिळत नसेल किंवा दुसरीकडे एकनाथ शिंदेचे आमदार किंवा भारतीय जनता पार्टी यांचा जो वाढणारा जो काही लोकल रिसोर्सेसचा प्रभाव याच्यामुळे फाईट करायचं असेल तर आपल्याला सुद्धा सत्ता पाहिजे आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे. म्हणून त्या सर्व आमदारांमध्ये एक मोठ्या प्रमाणात एक डिमांड आहे की आपण भारतीय जनता पार्टी यांच्याबरोबर गेलं पाहिजे. आणि 2024मध्ये विरोधी पक्ष किती एकत्र येतात आणि केंद्रामध्ये किती चेंज होतो याबद्दल सुद्धा त्यांच्या मनात साशंकता आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात आपल्याला टिकायचं असेल किंवा आपलं राजकारण भविष्यात जर टिकून ठेवायचं असेल तर मोठ्या प्रमाणात तो एक त्यांच्यामध्ये मला वाटतं एक मानस त्या आमदारांमध्ये दिसतो. राज्यपालांना कधीपर्यंत हे पत्र अजितदादा देऊ शकतात किंवा कारण काही आमदारांनी स्पष्टपणे आज सांगितलेलं आहे की आम्ही अजितदादांच्या सोबत आहोत, तर अजितदादा कधी बंड करू शकतात आणि कधी हे पत्र त्यांच्याकडून राज्यपालांना दिलं जाऊ शकतं 40 आमदारांचं? मला असं वाटतं अजित पवार बंड जरी त्यांना करायचं असेल तर पण ते बंड करणार नाही असं पर्सनली मला वाटतं. माझं स्वतःचं ऑब्झर्वेशन आहे. शरद पवार यांच्या विरुद्ध ते जाणार नाहीत पण काहीतरी त्याच्यातून मार्ग काढतील. जसं कर्नाटकामध्ये आपण बघितलंय तिथले देवेगौडा ज्यांचा जो JDS ची पार्टी होती त्याच्यात देवेगौडा यांनी हात वरती केले आणि त्यांचा जो मुलगा यांचा मोठा गट भारतीय जनता पार्टीबरोबर गेला आणि सरकार स्थापन करण्यात आलं. अनेक अलिप्त भूमिका देवेगौडांनी त्यावेळेला घेतली होती. तशाच पद्धतीचं म्हणजे मला वाटतं पॅटर्न महाराष्ट्रात सुद्धा असू शकतं. कारण की शरद पवार जरी अनेक वेळा BJPला सपोर्टिव्ह अशा किंवा BJPला फेवरच्या भूमिका घेत असतात पण स्वतःची इमेज जपण्यासाठी किंवा सेक्युलर जी त्यांची इमेज आहे ती मेंटेन करण्यासाठी ते डायरेक्टली भारतीय जनता पार्टीबरोबर जाणार नाही. आणि त्याचं सुतवा सुद्धा त्यांनी आपल्या अनेक वेळा मुलाखतीमधून केलं आहे की पार्टीचे काही लोक जातील ते त्यांना थांबवणार नाहीत पण पक्ष म्हणून असं काही होणार नाही असं त्यांनी सुद्धा त्यांच्या मुलाखतीमधून सांगण्यात आलेलं आहे. याच्यात सर्वात मोठी महत्त्वाची गोष्ट की शरद पवारांचे जे काही काळी खूप मोठे जवळचे सहकारी होते त्यांचा सुद्धा अजित पवार यांना पाठिंबा या सर्व गोष्टींमध्ये दिसतो. शरद पवारांचा पाठिंबा आहे अजितदादांना? पाठिंबा हे मला वाटतं त्यांची अजून त्या पद्धतीने अंडरस्टँडिंग अजून चालू आहे. ते त्या कन्क्लुजनला मला नाही वाटत मी अजून आलेलो आहे.
पण शरद पवारांच्या काहीतरी अंडरस्टँडिंगशिवाय अजित पवार एवढं मोठं पाऊल उचलणार नाहीत. कारण की आपण 2019ला सुद्धा बघितलं होतं की त्या अगोदर सुद्धा अजित पवारांनी अनेक प्रयत्न केले होते. पण पवारांचा से हा सर्वात मोठा असेल आणि त्यातून काय ते मार्ग काढतात याच्यातून अनेक गोष्टी पुढे ठरतील. आणि किंवा पवारांनी जर काही वेगळे अजित पवारांना ऑफर दिली किंवा काही नवीन समीकरणं महाविकास आघाडीमध्ये निर्माण झाली तर त्याचं अजून वेगळं एक डेव्हलपमेंट होऊ शकते. पण सध्याच्या घडीला अजित पवार खूप स्ट्रॉंगली पुश करतायत. आता हा निर्णय होऊ शकतो अजितदादांचा काही? मला असं वाटतं याचे काही आपण काही ज्योतिषी नाहीत किंवा आपण हे सांगणं चुकीचं ठरेल आपल्या पार्टने की कधी आपण ह्या घटना घडतील. पण ज्या पद्धतीने घटना घडतायत किंवा ज्या घटना घडण्याला वेग येतोय नजीकच्या काळामध्ये ह्या घटना घडू शकतात. जर झालं तर लवकर होऊ शकतं. जर वेळ लागला तर मला वाटतं शरद पवार टाईम बाय करून तर त्याच्यामध्ये काहीतरी डॅमेज कंट्रोल सुद्धा ते करू शकतात. सर आमच्याशी बोलल्याबद्दल कॅमेरा पर्सन कविता गिरीसह सुमित सावंत, TV9 मराठी, मुंबई.